नमस्कार. मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे या जगद्गुरू तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे देशी झाडांचं संवर्धन आणि संरक्षण करणारे मावळ तालुक्यातील परंदोडी येथील इको फ्रेंडली फ्लोरा नर्सरीचे मालक दीपक सोनवणे आहेत. मागील अनेक वर्षापासून त्यांनी नामशेष होत चाललेल्या देशी झाडांचं संवर्धन आणि संरक्षण केलेलं आहे आणि आपल्या घराच्या परिसरामध्ये कोणते झाडं येतात याचं मार्गदर्शन पण ते स्वतः करतात. त्यांनी अनेक फळझाडं आणि वन औषधी झाडं यांचं रोपण करून परिसरामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळवून दिलेला आहे. तर या ठिकाणी स्वतः ते उभे आहेत. साहेब नमस्कार. हां, मला सांगा की तुमचा ही जी नर्सरी आहे या नर्सरी संदर्भात माहिती सांगा की या नर्सरीमध्ये देशी झाडं जी आहे जी नामशेष होणारे आहेत त्यांचं तुम्ही संवर्धन आणि संरक्षण करताय. नाही, माझ्याकडे मी नॉर्मली एक सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडं आणि दुर्मिळ झाडं ही पूर्ण भारतातून जमा करत राहतो. गुगुळ हा राजस्थानहून येतो, काळा धूप हा तामिळनाडूतून येतो, राळ ओरिसातून येते, ही धुपाची झाडं. नंतर कापूर. पूर्वी मी यांना ज्यावेळेस सांगायचो की कापराचं झाड असतं तो लोक मला मूर्खात काढायचे. कापराचं कुठे झाड असतं का? मग मी कापराचं झाड त्रिपुराहून मागवले, हे कापराचं झाड. मग हे सगळे वेगवेगळ्या पूर्ण भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे कलेक्शन करत आलो आणि मग याचं संवर्धन करून लोकांना जी माहिती देता येईल, त्या कुठल्या क्लायमेटला जगतं, झाड किती वाढतं, याची उपयोग काय, ही माहिती गेले 20 वर्ष झाली मी देतोय. बरं, आपल्या नर्सरीमध्ये साधारण कोणकोणती झाडं आहेत जी की आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत? धुपाची झाडं आहेत. पूर्वी आपल्याकडे यज्ञकर्मामध्ये वातावरण शुद्धतेसाठी धूप प्रज्वलित केला जायचा. म्हणजे कुठेही यज्ञ असला तर देशोदेशीतून राजे किंवा त्यांच्याबरोबर त्यांचे सैनिक वगैरे येत असत. त्याच्यामुळे वातावरण शुद्धता हा एक त्यावेळेस चर्चेला गेलेला प्रकार होता. अजूनही तो वेदामध्ये, आयुर्वेदामध्ये वाचनात येतोय किंवा वातावरण शुद्धतेसाठी धूप प्रज्वलन केले. हां, तर ते धुपाचे काही प्रकार आहेत, काही सुगंधी वनस्पती आहेत, काही औषधी वनस्पती आहे, काही नामनेश होत चाललेल्या आहेत, काही फळझाडं आहेत. उदाहरणार्थ बुद्धाज हँड लिंबातला एक प्रकार आहे, हे भारतीय झाड आहे. गळलिंबू, बिजोरा लिंबू जे याला म्हटलं जातं, ते किडनी वगैरेसाठी वापरलं जातं, ते भारतीय झाड आहे. ही आता नामनेश होत चाललेली आहे. कृष्णवड याची पानच मुळात द्रोणासारखी होतात. हे आता झाड लहान आहे म्हणून ठीक आहे, पूर्वी झाड मोठं झाल्यावर हा द्रोण म्हणजे इतका मोठा होतो असा. हा कृष्णवड आहे. त्याच्यानंतर असे अनेक प्रकार आहेत. बरं, आपल्या घराचा परिसर ऑक्सिजननी भरपूर संपन्न राहावा यासाठी कोणती झाडं लावली पाहिजे? नुसतं ऑक्सिजन महत्त्वाचं नाही आहे, वातावरण शुद्ध. प्रत्येक झाड हे तुम्हाला एक नैसर्गिक ऊर्जा देत असतं. ही ऑक्सिजन हा फक्त आपण एक शास्त्रामध्ये वापरला जाणारा तो एक शब्द आहे असं म्हणू आम्ही. कारण आमच्या ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे का, आयुर्वेदामध्ये किंवा ह्याच्यामध्ये वनस्पती ही वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा देत राहते. उदाहरणार्थ बेल आहे, बेलाची पानं शंकराला वाहतात का, तर त्याचा जो स्पर्श आहे तो तुम्हाला व्हावा म्हणून. बेलाचं फळांपासून ज्यूस आणि जामसुद्धा तयार होतो. अशा बऱ्याच वनस्पती की त्या तुम्हाला म्हणजे अज्ञात अशी ऊर्जा देत असते. ह्या ऊर्जेसाठी मग तुम्हाला दाराशी वड हवा आहे, पिंपळ हवा आहे, चिंच हवी आहे, उंबर हवा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बेल हवा आहे, त्याच्यानंतर अळूसा हवा आहे. असे बरेच प्रकार आहेत. हां, रक्तचंदन हवं आहे. रक्तचंदन पूर्वी घराघरात रक्तचंदनाच्या बावल्या असायच्यात का, तर मग ते रेडिएशन, आता शास्त्र सांगतं की ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करतं. नागासाकी हिरोशिमामध्ये बॉम्बस्फोट झालेत किंवा जे बॉम्ब पडलेत त्याच्यानंतर इथून मॅक्झिमम रक्तचंदन जपानला गेलेलं आहे. हे काही 15-20 वर्षापूर्वी कुणीतरी तिथे गेल्यानंतर हे रक्तचंदन जपानलाच का जातं आहे याच्यावर ज्यावेळेस रिसर्च झाला त्यावेळेस त्यांना इथं भारतात कळलं की रक्तचंदन हे ह्या ज्या रेडिएशन्स आहेत ते ॲब्सॉर्ब करतं. मग रक्तचंदन झालं. मग असे अनेक प्रकार आहेत. कदंबा हा तुमचा टॉक्सिसिटी ॲब्सॉर्ब करतो. श्रीकृष्णाने कदंबाच्या झाडावरून यमुनेत उडी घेतली, कालियामर्दन केलं आणि तो त्या झाडाजवळ थांबला. त्याच्यात मग त्यांना मिळणारी ती एक ऊर्जा असते. ती
शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून पारंपरिक पिकाबरोबर फळबाग करण्यासाठी कुठल्या कुठल्या फळबागा या शेतकऱ्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर आहेत? नाही, फळबाग वगैरे करण्यापेक्षा त्यांनी समजा रिठा आहे, नंतर आवळा आहे, हिरडा आहे, बेहडा आहे, त्याच्यानंतर तुमचा बेल आहे, त्यानंतर अशा बऱ्याच वनस्पती आहेत की त्यांनी त्या बांधावर लावायच्या आहेत की जेणेकरून त्यांना ते एक ठराविक उत्पन्न मिळू शकतं. पण शेती करायची म्हटली तर क्षेत्र मोठं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये औषधी वनस्पती लागवड आणि त्याच्या प्रोसेस इंडस्ट्री नसल्यामुळे महाराष्ट्रात मागणी कमी आहे. याचं औषधी वनस्पतीचं सगळ्यात मोठं मार्केट हे राजस्थान आणि MP बॉर्डर, नीमच आपलं हे नीमच वगैरे त्या भागातच आहे. इथून सगळ्या औषधी पूर्ण भारतातून तिथं गोळा होतात. तशा कोकणामध्ये सर्पगंधा हे वीड म्हणून येतं, कळलावी हे वीड म्हणून येतं, पण आपल्याला ती माहिती नसल्यामुळे आपल्याकडे त्याची लागवड होत नाही. तर या ठिकाणी नर्सरी व्यावसायिक पण इतर शेतकऱ्यांना फळझाडामधनं, मसाल्याच्या पदार्थामधनं, ज्या वन औषधीमधनं शेतकऱ्याला किती उत्पन्न भेटेल याविषयी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात. शेतीमध्ये आपण केवळ पारंपरिक पिकं घेतो, पण पारंपरिक पिकाबरोबर आपल्याला काही झाडं ही लाखोचं उत्पन्न देणारी झाडं असतात. या झाडासंदर्भात या ठिकाणी नर्सरी चालक जे आहेत दीपक सोनवणे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपली नर्सरी जी आहे ती किती क्षेत्रामध्ये पसरलेली आहे? करोनापूर्वी साधारण 10 एकरपर्यंत होती. आता ही करोनानंतर साधारण 3 एकरपर्यंत आलेली आहे. मुंबई पुणेच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यामध्ये धनिकांना जमिनीचं आकर्षण आहे, मोठे बंगलोज आहेत. तर नर्सरी उद्योगाला कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रोत्साहन मिळते? ग्राहक कसे असतात? शहरी ग्राहक आहे, पण तो सगळा म्हणजे याच्यामधनं आहे, तुमचे शो प्लांट्समध्ये. ह्या झाडांवर अजून कुणी त्याची तेवढी हे करत नाही आहे, म्हणजे मागणी नाही आहे. कारण माहितीच नसल्यामुळे याची मागणी कमी आहे. जे काही विदेशी शो प्लॅन्ट आहेत, म्हणजे आपण विदेशी झाडं जी लावतो त्यापेक्षा देशी झाडांचं महात्म्य काय आहे? विदेशीपेक्षा काय निसर्गाने प्रत्येकाला हे वाटून दिलेलं आहे. जिथं वाघ सिंह आहे त्या ठिकाणी त्यांचं खाद्य नीलगाई, हरणं वगैरे, रानडुकरं वगैरे. ज्या ठिकाणी लांडगे कोल्हे त्या ठिकाणी उंदरं, घुशी, ससे, तत्सम प्राणी, म्हणजे त्याचं खाद्य तिथं दिलेलं आहे. आपल्याला आपल्या क्लायमेटनुसार निसर्गातून झाडं आहेत आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहेत. उदाहरणार्थ भिलावा घ्या, रिठा घ्या, रक्तचंदन घ्या, अशा बऱ्याच वनस्पती आहे. आवळा, हिरडा, बेहडा ज्याच्यापासून त्रिफळा चूर्ण तयार होतं, पण याकडे आपण दुर्लक्ष करतोय. तर काही झाडं आहेत. रक्तचंदनाचं झाड कोणतं आहे यामध्ये? रक्तचंदनाचं हे झाड आहे. हा, आता हे रक्तचंदनाचं झाड म्हणजे जे आपलं पुष्पा पिक्चरमध्ये जे रक्तचंदन तस्करी होती त्यामधलं? हो, त्यातमधलंच. तर जे पर्यावरण, वन संरक्षण आणि संवर्धन करणारे जे चाहते आहेत, तर आपल्याला जर दुर्मिळ आणि जे कमी होत जाणारी जर झाडं आपल्या परसबागेत लावायची असतील, आपल्या शेतात लावायची असतील किंवा बंगल्याच्या बाजूनी लावायची असेल, तर अवश्य एकदा इको फ्रेंडली फ्लोरा या नर्सरीला अवश्य भेट द्या. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला झाडांची माहिती मिळाल्यानंतर झाडांची जादू पण तुम्हाला समजणार आहे. अवश्य येऊन या ठिकाणी झाडाची एकदा पाहणी करा, माहिती घ्या आणि ही झाडं आपल्या घराच्या परिसरात लावा, कारण आपलं आरोग्य उत्तम राहणार आहे. या ठिकाणची असणारी ही जी वृक्षवल्ली आहे की 101 म्हणजे देशी झाडं आहेत, पण ती कालांतराने आपले पूर्वज जेव्हा आपल्याला त्या झाडाविषयी जी माहिती शहरीकरणामुळं ग्रामीण भागाचं शहरात रूपांतर झालं आणि अनेक झाडं जी आहेत ती नामशेष होत गेली. येणाऱ्या पिढीला ह्या झाडाविषयी महत्त्व राहिलं नाही, त्यामुळं ती झाडं नामशेष होत जातात. अशा दुर्मिळ झाडाचा संग्रह करणारी ही इको फ्रेंडली फ्लोरा नर्सरी आहे. तर अवश्य या ठिकाणी भेट द्या. परंदोडी गावामध्ये आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाजूलाच ही इको फ्रेंडली फ्लोरा नर्सरी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.